हॅलो मित्रांनो. माझ्या या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज मी इंग्रजी व्याकरणातील खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे. आपल्या टॉपिकचं नाव आहे फाइंड दी एरर. बघा, फाइंड दी एरर असा प्रश्न कुठली एक्झाम असो त्यामध्ये विचारला जातो. शालेय व्याकरणामधील प्रश्न असो किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो किंवा कुठल्याही प्रकारची एक्झाम असो, फाइंड दी एरर प्रकारचा प्रश्न हमखास विचारला जात असतो. ठीक आहे. मी काही महत्त्वाचे उदाहरणं जे आहे तुमच्यासमोर या ठिकाणी घेऊन आलेलं आहे. आता हे जे आपले फाइंड एरर असणार आहे हे नामाच्या संदर्भात आणि प्रेपोजिशनच्या संदर्भात, तसंच त्याचं प्लुरल सिंग्युलर रूपच्या संदर्भात हे प्रश्न असणार आहे. अजून सुद्धा मी फाइंड एररचे आणखी व्हिडिओ बनवणार आहे. सध्या बेसिक म्हणून जे आहे हे मी या ठिकाणी काही उदाहरणं घेत आहे. सर्वांनी जे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणार नाही तोपर्यंत जे आहे तुमचा हा कॉन्सेप्ट क्लिअर होणार नाही. कुठलाही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, त्यानंतर मग आपलं एक ओपिनियन बनवा. ठीक आहे, शेवटपर्यंत बघा, तुमचा हमखास फायदा होईल. चला आपल्या विषयाला सुरुवात करूया जास्त वेळ न दवडता. ओके, सो लेट अस स्टार्ट अवर सब्जेक्ट. बघा, असा प्रश्न येत असतो तुम्हाला, फाइंड दी एरर. ओके, सो आता इथं मी काही वाक्य लिहून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये कदाचित असं असू शकते की त्यामध्ये एरर नसणार किंवा काही एरर असणार. तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा मी प्रश्न वाचणार ना, तुम्हाला स्वतःला अगोदर बघायचं आहे की तुम्हाला स्वतःला त्यामध्ये काही एरर शोधता येतो का. ठीक आहे, चला बघूया आपण. बघा, आता मी थोडं लवकर घेतो, कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे एवढा आपला हेतू आहे. लवकर बघू आपण, कारण आपल्याला अजून सुद्धा व्हिडिओ बनवायचे आहे. हा बघा, आता हा पहिला वाक्य आपल्याकडे, ही इज माय कझिन ब्रदर. आता त्यांनी म्हटलं, आता हे सर्व जे आहे हे सर्वचे सर्व वाक्य एक सांगतो तुम्हाला, हे सर्व यापूर्वी पेपरात आलेलेच वाक्य आहेत. ठीक आहे, मी माझ्या मनाने कोणतंच घेतलं नाही. सर्वच्या सर्व पेपरात आलेले वाक्य आहे. याच्यावरून तुम्हाला समजणार की पेपरामध्ये फाइंड एररचे कसे प्रश्न येत असतात. पहिलं वाक्य पहा, ही इज माय कझिन ब्रदर. ठीक आहे, असं वाक्य आहे आणि त्यांनी म्हटलं होतं की याच्यामध्ये एरर फाइंड करा. आता कसं आहे, याच्यामध्ये याचा अर्थ काय होतो की तो माझा चुलत भाऊ आहे वगैरे. ठीक आहे, चुलत भाऊ किंवा त्याच्यामध्ये आते भाऊ, मामे भाऊ, सर्वच त्याचा अर्थ होत असतो. आता जेव्हा तुम्ही कझिन म्हणता ना, त्याच्यामध्ये चुलत, आते भाऊ, मामे भाऊ ते सर्व आलेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये ब्रदर किंवा सिस्टर हा शब्द वेगळा वापरण्याची गरज नसते, लक्षात ठेवा. म्हणून हे जे एवढा भाग आहे ना, कझिन ब्रदर, याच्या ऐवजी सिम्पली आपल्याला कझिन ब्रदरच्या ऐवजी फक्त काय म्हणायचं होतं, काय म्हणा, ही इज माय कझिन. ओके, पूर्णविराम, बस झालं. हा एरर होता यामध्ये. यामध्ये ब्रदर हा शब्द वापरण्याची गरज नव्हती, लक्षात ठेवा. चला दुसरं वाक्य पाहू आपण. वन ऑफ द हार्स आर ब्लॅक. आता एक लक्षात ठेवा, वन ऑफ द म्हणजे त्यापैकी एक. ह्या ऑफ द नंतर तुम्ही जे नाम घेत असताना हा एक रूल आहे. ठीक आहे, हे वन ऑफ द ची जेव्हा रचना असते ना, वन ऑफ द च्या रचनेमध्ये काय असते, हा वन जो आहे ना हा सब्जेक्ट असते. का, कारण याचा अर्थ काय होत आहे रे, त्यापैकी एक. आणि त्याच्यासाठी मग काय वापरला जातो, इथं वर्ब वापरला जातो. सो इन दिस सेंटेन्स अवर वर्ब इज here according to our subject, that should be singular. Why? Because in this sentence our subject is here singular subject, and according to our singular subject our verb should also be here a singular verb. Okay, so therefore here the word are should be replaced by the word is, and there is also another error. हा जो हॉर्स शब्द आहे ना, हे वन ऑफ द ची रचना कशी असते, वन ऑफ द नंतर येणारं नाम जे आहे ना हे नेहमीच काय असते, प्लुरल असते, परंतु करता कोण असतो, वन असतो. म्हणून इथं हॉर्सच्या ऐवजी काय पाहिजे होतं, हॉर्सेस. म्हणजे या वाक्यामध्ये जे आहे ना दोन एरर आहे. कुठले, एक आहे हॉर्सचं हॉर्सेस पाहिजे होतं आणि आरचं काय पाहिजे, इज पाहिजे. तर हे लक्षात ठेवा, दोन एरर आहे. आणि वन याच्यामधला काय असतो, करता असतो. हॉर्स नुसार आपलं वर्ब नसते, वन नुसार काय असतो, आपला वर्ब असतो. याचा अर्थ काय होते, अनेक हॉर्सेस पैकी हा एक हॉर्स. ओके, हे लक्षात ठेवा. वन ऑफ द नंतर नेहमी प्लुरल नाऊन असते आणि वन हा काय असतो, सब्जेक्ट असतो, तो सिंग्युलर असतो. त्यानुसार आपलं वर्ब सुद्धा काय असते, सिंग्युलर पाहिजे असते. म्हणून इथं दोन एरर आहे. हॉर्सचं हॉर्सेस पाहिजे होतं आणि या ठिकाणी आरचं काय पाहिजे होतं, इज पाहिजे होतं, लक्षात ठेवा. चला पुढचं वाक्य पाहू आपण. द कॅटल्स आर ग्रेझिंग. कॅटल्स म्हणजे काय होत असते, गुरेढोरे ढोरे. ठीक आहे, आता कसं आहे, कॅटल्स जो शब्द आहे ना याच्यामध्ये हा डबल प्लुरल झालाय. याला डबल प्लुरल करण्याची आवश्यकता नाही आहे. हा कॅटल ऑलरेडीच काय प्लुरल आहे. म्हणजे हा जो शब्द आहे ना हा फक्त काय पाहिजे होता, कॅटल पहिलेच काय रे, प्लुरल आहे. आणि म्हणून इथं डबल तुम्हाला हा यस लावायची गरज नाही, लक्षात ठेवा. म्हणून या कॅटल नुसार इथं अर्थ बरोबर आहे, परंतु कॅटलला यस लावायची गरज नव्हती, लक्षात ठेवा.
म्हणून आपलं वाक्य कसं होणार, द, इथं कॅटल म्हणून आपण, द कॅटल आर ग्रेझिंग. ओके, हा एरर होता, याच्यामध्ये यस लावायची गरज नव्हती. पुढचं वाक्य सांगतो, ही पुट हिज साइन टू द लेटर. आता काही जणांना काय वाटते, ही सिंग्युलर आहे मग कुठला यस पाहिजे होता. जर का ते वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये असतं, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, नो डाऊट त्या ठिकाणी यस पाहिजे असता. परंतु आपण असं म्हणू शकतो की हे वाक्य इथं काय भूतकाळी आहे, इथं एरर नाही, भूतकाळी आहे, तर इथं यस लावायची गरज नाही. पुटचे तिन्ही रूप तुम्हाला माहिती आहे, पुट, पुट आणि पुट. तर आता इथं यस नाही लागला, याचा अर्थ हा आपला सिंग्युलर सब्जेक्ट आहे ना, मग साध्या वर्तमान काळात आपण यस किंवा ईएस लावतो. या ठिकाणी यस किंवा ईएस लागला आणि याचा अर्थ हा काय, हा V2 फॉर्म आहे पुटचा, हा V2 फॉर्म आहे, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स वाला वाक्य आहे. ही पुट हिज साइन टू द लेटर. आता इथं जे आहे, त्याने पत्रावर त्याची स्वाक्षरी केली असा त्याचा अर्थ होत असतो. स्वाक्षरीसाठी बघा, आता हा शब्द आलाय साइन, तर लक्षात ठेवा साइनचा लिटरली अर्थ काय होतो, खून. ठीक आहे, आणि अनेक वचन काय म्हणून आपण, खुना. ओके, तो खून नाही, हा खुना म्हणजे चिन्ह, चिन्ह याचा अर्थ काय होतो, चिन्ह. तर आता इथं वाक्याच्या अर्थानुसार इथं आपल्याला स्वाक्षरी हा वाला अर्थ पाहिजे, म्हणून हा जो साइन शब्द आहे ना, हा रिप्लेस केला गेला पाहिजे कुठल्या शब्दाने, तर या ठिकाणी पाहिजे होता सिग्नेचर. लक्षात ठेवा. आता काही जणांना काय वाटेल, सिग्नेचरचा सिंग्युलर केला, तर तसं नाही आहे. साइन आणि सिग्नेचर भिन्न भिन्न शब्द आहे. आपल्याला सिग्नेचर हा शब्द वापरायचा असतो इथं, इथं पाहिजे होता सिग्नेचर. साइन चुकीचं आहे. चला पुढचं वाक्य सांगतो, ही कॅरीड माय लगेज. लगेजेस आहे. ठीक आहे, तर आता कसं आहे, लगेज जो आहे ना शब्द, लगेज, याला यस लावायची गरज नाही, लगेजेस दिलेलं आहे ना. तर जेव्हा तुम्ही लगेज म्हणता ना, लगेज, तर लगेज मध्ये ऑलरेडी अनेक सामान आलं, म्हणजे एकापेक्षा जास्त आलं, याला यस लावायची गरज नाही, सेपरेट यस लावायची गरज नाही. लक्षात ठेवा, हे चूक आहे. इथं यस लावायची गरज नाही, लगेज हा शब्द ऑलरेडी प्लुरल आहे, इथे यस लावायची गरज नाही आहे. लक्षात ठेवा, लगेज मध्ये खूप सारे सामान आले, याच्यामध्ये डबल यस लावायची गरज नव्हती, तर हे याच्यामध्ये एरर होता, तो लगेज पाहिजे होता. चला पुढचं वाक्य सांगतो, सच फिनोमिना हॅज नेव्हर बीन सीन बिफोर. अशा प्रकारची घटना पूर्वी कधीच बघितल्या गेलेली नाही. हा जो फिनोमिना आहे ना, हे बरोबर आहे. फिनोमिना हा नेहमी आपण जनरली काय करत असतो, प्लुरल मध्ये वापरत असतो, परंतु प्लुरल हा आपला सब्जेक्ट आहे. प्लुरल नुसार या ठिकाणी हॅज नव्हतं पाहिजे. तुम्हाला माहित आहे, अनेक वचनी जर का आपला सब्जेक्ट असेल, तर या ठिकाणी अनेक वचनानुसार काय पाहिजे होतं, मग हॅव पाहिजे होतं. हा एक हे लक्षात ठेवा की फिनोमिनन हा सिंग्युलर आहे, पण तो वापरला जात नाही. नेहमी हा शब्द अनेक वचनी म्हणून वापरला जात असतो. याचा अर्थ काय होतोय, अत्यंत महत्वपूर्ण घटना जी कधीच यापूर्वी घडलेली नसते, अपूर्व घटना असं तुम्ही म्हणू शकता. तर पुढचं वाक्य पाहू, बोथ डीड नॉट गो. वाक्य नकारदर्शक आहे. ठीक आहे, आणि दोघांसाठी आहे. दोघांसाठी नकारदर्शक वाक्य असेल, नकारदर्शक आहे, हा नकारदर्शक आहे. नकारदर्शक वाक्य असेल तर मग तुम्हाला बोथ जो आहे ना, हा आपण होकारदर्शक वाक्यामध्ये वापरत असतो. नकारदर्शकसाठी, दोघांसाठी, नकारदर्शकसाठी आपल्याला बोथ डीड नॉट हे एवढं म्हणायची गरज नाही. इथं सिम्पली तुम्ही काय म्हणू शकता, या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट म्हणायचे पूर्ण वाक्य बोथ डीड नॉट. तर तुम्हाला माहिती आहे हे वाक्य भूतकाळी आहे, डीड म्हटलंय म्हणजे भूतकाळी आहे, तर तुम्ही काय म्हणू शकता, दोघांसाठी असं म्हणू शकता तुम्ही, नायदर वेंट. ओके, हा भूतकाळ केला मी, हा नायदर नकारदर्शक झाला. वाक्याचा अर्थ तोच राहिला, अर्थ बदलला नाही, फक्त नकारदर्शक होता तर बोथ वापरता येत नाही, नायदर वापरावं लागते. ते वाक्य असं होणार, नायदर वेंट, कोणीही दोघांपैकी गेलेलं नाही. हे वाक्य पाहता, हे थोडंसं वेगळं वाक्य आहे. बघा काय वाक्य आहे, लता सिंग्स बेटर दॅन मी. आता प्रथमदर्शनी तुम्हाला या वाक्यात काहीच एरर वाटत नाही. लता सिंग्युलर आहे, बरोबर, सिंगला यस लागलाय, वर्तमान काळात वाक्य आहे. ठीक आहे, ध्यान पण आलाय, हा ऍडजेक्टिव्हचं गुड, गुड, बेटर, बेस्ट या पद्धतीने ऍडजेक्टिव्हचं दुसरं पण रूप आलेलं आहे. त्याच्यानंतर बरोबर हा ध्यान पण आलेला आहे. आता याच्यामध्ये हे लक्षात घ्या की ध्यान जो आहे ना, या ठिकाणी हा प्रेपोजिशन नाही आहे. प्रेपोजिशन कसं नामानंतर, नामाच्या पूर्वी येतो, नामाला जोडतो. हे ऍक्च्युली हे जे आहे ना, लता सिंग्स बेटर दॅन आय सिंग असं वाक्य आहे ते पूर्ण. हे जे आहे ना, हे मी, याचा इथं हा प्रेपोजिशन नाही आहे. हा काय आहे, या ठिकाणी हा आपला उभयान्वयी अव्यय, याला आपण कंजंक्शन म्हणत असतो. काय म्हणत असतो, कंजंक्शन. आता प्रेपोजिशन नंतर सर्वनाम आलं तर त्याची द्वितीय असते, हे बरोबर आहे, परंतु इथं याला प्रेपोजिशन नाही म्हणत. का, कारण हे एक प्रकारे दोन वाक्य जोडते. जरी इथं मी आलं तरी याचा अर्थ असा होतो की ती माझ्यापेक्षा अधिक छान पद्धतीनं गाते. तर हे वाक्य असं असतं, लता सिंग्स बेटर दॅन आय सिंग असं वाक्य होते. ठीक आहे, इथं आपण हा सिंग नाही वापरत. ओके, फक्त आय म्हटलं तरी त्याच्यामध्ये हा अर्थ समाविष्ट असते, म्हणून मग याला आपण, या द्यानला आपण प्रेपोजिशन न म्हणता काय म्हणतो, कंजंक्शन, कारण दोन वाक्य जोडण्याचं काम करते. आता
याच्यामध्ये कसं असते, डिग्रीचा एक रूल आहे. जेव्हा तुम्ही म्हणजे ते पॉझिटिव्ह डिग्री असो की कंपॅरेटिव्ह डिग्री असो, ज्या दोन घटकांची तुलना केली जाते त्याची दोघांची विभक्ती काय असते, सारखी असते. म्हणजे हा आपला कर्ता आहे, कर्ता. कर्त्याची विभक्ती इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा काय असते, नॉमिनेटिव्ह केस म्हणजे प्रथमा विभक्ती. म्हणून जे दोन तुम्ही घटक तुलना करत आहे, म्हणजे कोणत्या दोन घटकांची तुलना झाली, लता आणि माझी, म्हणून त्या दोघांची काय पाहिजे, विभक्ती एकच पाहिजे. म्हणजे इथं द्यानंतर हे मी द्वितीयामध्ये आलं, हे चूक आहे, हे काय पाहिजे होतं, आहे. ठीक आहे, हे एवढं वाक्य पुरेसं असतं. म्हणजे हे वाक्य कसं पाहिजे, लता सिंग्स बेटर दॅन आय असं पाहिजे होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. हा, तर मग का असं, कारण पॉझिटिव्ह डिग्री असो की कंपॅरेटिव्ह डिग्री असो, ज्या दोन घटकांची आपण तुलना करतो दोघांची विभक्ती काय पाहिजे असते, सारखी पाहिजे असते. लक्षात ठेवा. चला पुढचं वाक्य सांगतो. माधव इज वन ऑफ द ग्रेटेस्ट फिलॉसॉफर्स दॅट हॅज एव्हर लिव्ड. आता याच्यामध्ये तुम्हाला काय चुकी वाटते, एवढं मोठं वाक्य आहे म्हणजे काही ना काही चुकी तुम्हाला माहित नसेल तरी तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की एवढं मोठं वाक्य असेल तर काही ना काही तर चुकी असायला पाहिजे. दरवेळेस नसते, बघू आपण. ठीक आहे, हा बघा काय म्हटलंय, माधव एकवचनी करताय, बरोबर आहे. त्याच्यानुसार ही झाला, हे बरोबर आहे. मी आता सांगितलं तुम्हाला वन ऑफ द नंतर अनेक वचनी नाम पाहिजे. इथं काय म्हटलंय, वन ऑफ द ग्रेटेस्ट, ऍडजेक्टिव्हचं द आलं, ऍडजेक्टिव्हचं तिसरं रूप आलं, हे बरोबर आहे. फिलोसॉफर्स हे पण बरोबर आहे. काय, कारण इथं यस आलेलं आहे म्हणजे हा प्लुरल आहे, इथपर्यंत बरोबर आहे. आता हे जेव्हा दॅटनं जे आहे ना असे दोन वाक्य जोडतो आपण, हे रिलेटिव्ह प्रोनाउनचं एक प्रकारे काम करते. त्याच्यामध्ये एक रूल आहे की दॅटच्या पहिले जे नाम असते, ठीक आहे, हा काय आहे, फिलोसॉफर्स, हा प्लुरल पाहिजे होता, प्लुरल आहे, हे बरोबर आहे. परंतु याच्यामध्ये वन नुसार किंवा माधवनुसार करता नसतो, तर म्हणजे इथचं ऍडजेक्टिव्ह नसते, हे सॉरी, हा वर्ब नसतो इथचा. हा माधवनुसार इज हा बरोबर आहे, परंतु डॅटच्या पहिले जे तुमचं नाऊन येते ना त्याच्यानुसार तुमचं काय असते, या डॅटच्या नंतरचं वर्ब असते. हा प्लुरल आहे म्हणून इथं ह्या जर सिंग्युलर साठी वापरतो, हा काय पाहिजे होता, प्लुरल. म्हणजे इथं हॅजच्या ऐवजी या ठिकाणी काय पाहिजे होता, हॅव. ओके, तर याच्यामध्ये चुकी आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, जेव्हा डॅट दोन वाक्यांना जोडण्याचं रिलेटिव्ह प्रोनाउनचं कार्य करते तेव्हा डॅटच्या पूर्वीचं नामानुसार त्याच्यानंतरचं वर्ब असते. इथं प्लुरल आहे म्हणून इथं काय पाहिजे होता, हॅव पाहिजे होता. हा याच्यामध्ये काय आहे, मग एरर आहे. ओके, चला पुढचं वाक्य पाहू आपण. ही हॅज ऑर्डर्ड फॉर डिनर. आता हे जे आहे प्रपोजिशनचे एरर वाला वाक्य आहे. आता कुठल्याही गोष्टीची ऑर्डर जेव्हा दिली जाते, ऑर्डर म्हणजे काहीतरी आणण्याची ऑर्डर वगैरे वगैरे. आता समजा एखादा व्यक्ती आहे तो हॉटेलमध्ये गेला, त्यानं डिनरची जे आहे वेटरला ऑर्डर दिली, तर हे वाक्य कसं म्हणा, ही हॅज ऑर्डर्ड डिनर. हे फॉर वापरायची गरज नसते. हे प्रेपोजिशनचं एरर वाला वाक्य लक्षात ठेवा. इथे फॉरची गरज नव्हती, डायरेक्ट काय म्हणायचं, ही हॅज ऑर्डर्ड डिनर. इथं फॉर ऑर्डर सोबत फॉर वापरण्याची गरज नाही आहे, लक्षात ठेवा. असं वेगळं वाक्य आलं तर इथं या ठिकाणी प्रेपोजिशन पाहिजे नाही, हे लक्षात ठेवा. चला पुढचं वाक्य सांगतो. हे पण प्रेपोजिशन वालेच वाक्य. आता याच्या नंतर, ही रिच्ड ऍट पुणे. तो पुण्याला पोहोचला. जेव्हा रिच असा पोहोचला या अर्थाने वापरतो आपण, इथे ऍट वगैरे वापरण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट म्हणायचं, काय म्हणायचं, ही रिच्ड पुणे. म्हणजे याचा अर्थ तेच होते, तो पुण्याला पोहोचला. लक्षात ठेवा, इथे ऍट वापरायची गरज नव्हती. पुढचं वाक्य सांगतो. लिसन मी. आता हे जे आहे ना, हे आपल्या पाचवीतल्या मुलाला पण हे वाक्य सहजपणे येते. सर्वांना म्हणजे तुम्हाला ग्रामरचं नॉलेज जरी नसेल तरी तुम्ही आतापर्यंत जे ऐकत आलेलं आहे साधारण इंग्रजी, तर तुम्ही नेहमी ऐकलं असेल, लिसन मी नाही म्हणत, काय म्हणतात, लिसन टू मी, म्हणजे माझे ऐका. ठीक आहे, म्हणून हे जे वाक्य आहे हे कसं पाहिजे होतं, लिसन मी नाही, काय म्हणणार आपण, लिसन हे टू असते, लक्षात ठेवा. लिसन टू मी, बरोबर. इथं प्रेपोजिशन नंतर काय आलं, मी हे द्वितीय रूपात आलेलं आहे, लक्षात ठेवायला टू पाहिजे. लिसन टू मी असते. फिअर फ्रॉम गॉड, हिंदीमध्ये म्हणता ना, भगवान से तो डरो आहे ना, असंच वाक्य आहे. हा, तर भगवान से डर, इथं देवाला भी, इथं फ्रॉम हा जो शब्द आहे ना हे वापरायची गरज नाही. सिम्पली काय म्हणायचं, फिअर गॉड. बरं, आता काही जणांना काय वाटतं, गॉड शब्द तर म्हणजे शेवटीला आला, मग गॉडचा जिथं काय पाहिजे, स्मॉल पाहिजे. तर एक लक्षात ठेवा, गॉड हा असा शब्द आहे की तो नाऊन जो आहे हा कुठेही वापरला, म्हणजे मधात वापरा, सुरुवातीला वापरा, शेवटीला वापरा, गॉड जो आहे एक प्रकारे विशेष नाम सारखा ट्रीट केला जातो आणि त्याचा जी हा नेहमी काय असतो, कॅपिटल असतो. लक्षात ठेवा. म्हणजे याच्यासाठी ही जरी वापरला ना तुम्ही, तो मधात जरी आला ही, त्याचा एच कॅपिटल राहणार. गॉडचा जी नेहमी कॅपिटल असतो, लक्षात ठेवा. हा, तर हे वाक्य कसं होणार मग, फिअर गॉड, हा फ्रॉम वापरायची गरज नव्हती. पुढचं वाक्य पाहू आपण. आय हॅव डिस्पोज्ड ओल्ड फर्निचर. म्हणजे मी जुनं फर्निचर काय केलं, नष्ट केलं. नष्ट करण्यासाठी हा एक प्रेपोजिशन या ठिकाणी वापरावं लागते. डिस्पोज्ड ऑफ, काय म्हणायचं, डिस्पोज्ड ऑफ म्हणजे जुनं फर्निचर नष्ट केलं. तर हा जो आहे ना हा आपला फ्रेज आहे, काय म्हणायचं, डिस्पोज्ड ऑफ
मग हे वाक्य कसं होईल? आय हॅव डिस्पोज्ड ऑफ ओल्ड फर्निचर असं म्हणावं लागेल. हा, पुढचं आणि शेवटचं वाक्य पाहू आपलं फाइंड एररचं. द टीचर एंटर्ड इन टू द क्लासरूम. आता आता हे थोडंसं महत्वाचं आहे पहा. आता मी या रूम मध्ये आहो, मी आता सायलेंट आहो, मग मी काय म्हणणार? आय एम इन द रूम. काय म्हणणार मी? आय एम इन द रूम. परंतु मी जर का एखादा समजा जम्प करून इथं येत असन, आय जम्प्ड इन टू द रूम, काय म्हणावं लागेल मला? आय जम्प्ड इन टू द रूम. जेव्हा हालचालदर्शक क्रियापद असते तेव्हा इंटू आतमध्ये या अर्थाने इंटू वापरावं लागते. परंतु याच्यामध्ये एक थोडा काय आहे अपवाद आहे, तो आहे एंटर्ड शब्दाचा. एंटर्ड नंतर जर का काय असेल? प्लेस असेल. एंटर्ड नंतर तुम्ही प्लेस वापरत असाल त्यावेळेस तुम्हाला हालचालदर्शक, एंटर्ड तसं पाहिलं तर हालचालदर्शक क्रियापद आहे, परंतु एंटर्ड नंतर प्लेस असेल तर इंटू वापरायची गरज नसते, तुम्हाला डायरेक्ट पुढचा शब्द वापरावा लागतो. म्हणजे हे वाक्य कसं होणार? द टीचर एंटर्ड द क्लासरूम. इथं इंटू वापरायची गरज नसते. हा एंटर्ड नंतर डायरेक्ट काय घ्यायचा? प्लेसवाला शब्द घ्यायचा. एंटर्ड नंतर इंटू वापरत नसतात, लक्षात ठेवा. परंतु तेच जर मला असं म्हणायचं असतं की शिक्षक वर्ग खोलीमध्ये आहे, हे वाक्य कसं झालं असतं? द टीचर इज इन द रूम. लक्षात ठेवलं. हा, आणि इथं जर का जम्प वगैरे असतं तर मग इंटू वापरलं असतं. स्थिर आहे म्हणून इन वापरतात, हालचालदर्शक असेल तर इंटू वापरतात, एंटर्ड असेल तर इंटू वापरायची गरज नाही, तर कुठलंच हे जे आहे प्रपोजिशन वापरत नाही. तर हे लक्षात ठेवलं. तर अशा पद्धतीने जे आहे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये फाइंड एररचे प्रश्न पाहिले. सर्व प्रश्न जे खूप महत्वाचे होते. सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तर सर्वांनी पूर्ण बघितला असेल अशी अपेक्षा आहे. तर ठीक आहे, याच्यानंतर सुद्धा मी महत्वाचा टॉपिक घेऊन येणार आहोत. तुम्ही जे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक काम करा, तुम्ही हे जे माझे व्हिडिओ जे आहे ना, हे म्हणजे इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यापासून तर इयत्ता 10वी, इयत्ता 12वी, त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, त्यानंतर ज्यांना कोणाला जे वरिष्ठ व्यक्ती आहेत, टीचर सुद्धा आहेत, तर त्यांना इंग्रजीमध्ये इंटरेस्ट आहे, अशा सर्वांना फॉरवर्ड करा. कारण मी जे एकदम बेसिक पासून तर हळूहळू एकदम ॲडव्हान्स आणि एक्सपर्ट लेवलपर्यंतचं पूर्णच्या पूर्ण इंग्रजी व्याकरण आणि स्पीकिंग, इंग्लिश स्पीकिंग आणि मराठी व्याकरण, आणि आपला जो मेन भाग आहे तो म्हणजे आपला शिष्यवृत्तीचा भाग, हे सर्व डिटेलमध्ये घेणार आहे. तर हे व्हिडिओ जे आहे ना, तुम्ही दुसऱ्याला फॉरवर्ड करा, त्यांना सुद्धा हा व्हिडिओ बघायला लावा. ठीक आहे, तर या ठिकाणी मी थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. थँक्यू.